तर मित्रांनो ब्लॉग तुटका फुटका जो चालला आहे तो माहीत नाही मला, पण चालेल की नाही कसा चालेल मला पण नाही माहिती. सकाळपासून जी मासेमारी तुम्ही बघितली सकाळी आणि दुपारी जे चिंबोरे आपल्याला नाही भेटले त्या आपण आता रात्री शोधायला चाललो आहोत विथ मुरुडचा मॅन वर्सेस वाईल्ड. हा सकाळपासून तेच सांगतो आम्हाला 2 मिनिटं रात्री भेटतील ते भेटतील कारण दुपारी नाही आपल्याला भेटले. पण भेटलं तर आता लगेच जागेवर कॅम्पिंग आज आहे ना, आज म्हणजे चावी बॅगेत आहे वाटतं. तर जाऊया आता पुढे आणि बघूया. रात्री 100% रात्री चालेल. पुढे जायते बघ बारकाचा 5-5, 10-10, 15-15 मिनिटाचा पॉवर नॅप घेऊन परत परत ड्युटीवर जातोय आम्ही. तुला जादू दाखवतो. अरे बाप, फ्लॅशची गरज नाही रे. अरे बाप मारतो का मी बाबा. असा मार उलटा तुझ्यावर. अरे प्रॉपर जायला एकदम. रात को भी शूटिंग कर सकते हैं अपन. ये तो छोटा धमाका है और भी है बस. हा आपण पकडणारच आहोत. नाही पकडतो पण पगोल्या पण आहेत. पगोल्यानं तुम्ही काय बोलतात गाडी. आम्ही गाडी बोलतोय ना, पगोले पण बोलतो आणि गाडी पण गाडी पण. तर आपली पगोले आहे तिकडे मस्त आपण टाकून घेऊ. तर रात्र झाली त्याच्यामुळे तिकडे मला जास्त लागायचं. ओके मोठे पीस लागतात. हा आणि आपण कुकिंग पण करणार आहोत. कुकिंग पण करणार आहोत मस्त पैकी. आपण भंडाराची रेसिपी दाखवणार आहोत. तिकडे बघू शकता, तिकडे आता पगोल्या टाकतायत ते. इथे आपली गाडी, या आतड्या, आणि इथे टाकतायत पगोल्या. टाकली. घावली रे. एकदा ना पिल्लं सोडली असली तरी फिमेल आहे ना. फिमेल आहे बघा. सोडून दे. पहिला मान देवाचा. घेवायचा नको. बघा जा बाय. छोटे आहेत ना. साईडला दे. ठेवायचे कशाला ते. एक साईज मस्त आहे. इकडे इथूनच दाखव अशी. हा ही बघा, ही एक मस्त साईज आहे आपल्या घ्यायसारखी. ती छोटी आहे ना. टाकून दे. बॅटरी हा थांबा, पेटत नाही. हा पेटली. धर. आता मोठी भेटली आहे. राकेशला घेऊन येतोय. हे मध्ये तुम्हाला आता काळोखात दिसणार नाही, पण खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. दुसऱ्या जागेवर पण आपल्याला टाकायचं. हा तो खूप मोठा पल्ला गाठायचा पेक्षा तो येतोय. आपण त्याच्याकडे बघू. या चढाक. रात्रीची कुकिंगची सुरुवात. सुका बनवायचं ना. हो सुक्का एकदम बनवायचं. लाईव्ह रेसिपी बनवूया. पोटाखालचा भाग काढतो काय. पोटाखालचा भाग आहे असं काढून घ्यायचं. बाकी काय साफ करायची गरज नाही. बाकी साफ करायची गरज नाही. हे चाकू कुठे येईल आपला. मस्त लावून घेऊ. सिलेंडर कितीला येतो रे. जेवण होतं एक वेळचं जेवण आरामात होतं. आणि तो पाहिजे ह्याच्यावरती तुम्हाला बघू शकता. म्हणजे कमीत कमी 4 ते 5 किलो आपण ह्याच्यावरती जेवढा पण स्पीड ठेवू तेवढा होतो. पहिला काय असायचं. हा पहिला मस्त आपण तेल टाकू आणि मग त्याच्यानंतर आपला कांदा टोमॅटो वगैरे असेल फोडणी द्यायची. आपल्याला मिक्स टाकायला लागला आता. कोथमीर वगैरे कापली नाही. सगळ्याची आहे ना आपण एकदाच फोडणी देऊ भाजी. तर आपल्याकडे क्वांटिटी कमी आहे त्याच्यामुळे एकदाच. तर मग जास्त चिकन वगैरे असलं ना
तर मग पहिला लसूण आपण सगळं मिक्स करून टाकतो. आपण मिक्स करून घेऊ. सुगंध यायला सुरुवात झालेली आहे. मसाला हाय पॉवरफुल आहे. ये दादा और इसमें जाएगा कटा हुआ खेकड़ा. वा तेच पाणी आहे ना खेकड्याचं. मसाला खेकड्यांचा पण. खेकडा सुक्का सुक्का खेकडा. उभा आला मागे. मुरली आहे. काय तुम्ही घाबरलो होतो आज खायला. बाकी राकेश भाऊंची तयारी एकदम प्रॉपर आहे. ही बॅग आहे कॅम्पिंगची. त्यात मसाले, नाही काय हा चमचा, स्टोव, गॅस, तवा सब कुछ आहे. सगळं सेपरेटली आहे फक्त कॅम्पिंगसाठी या माणसाकडे. काय आपण खेकड्या भरपूर भेटणार. हा मजा नाही. नेक्स्ट टाइम गटारी नाही. आज दिवसभर पाऊस तरी असतो ना. असा लाईव्ह वास येतोय ना म्हणजे सुगंध वास म्हणतोय. लाईव्ह सुगंध जो येतोय सांगू नाही शकत. हा बोल आता बोल. आता शेवटी जाते कोथिंबीर. लजीज लजीज. तुझं स्वतःचं हॉटेल असल्यामुळे अरे भारी 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 भारी. खेकडा स्वतःचं हॉटेल पण आहे भावाचं. जबरदस्त. स्वतःचं हॉटेल पण आहे मालकीचं. बघा काय भारी होते का. हा अरे दरमळलंय पूर्ण. नंबर झाला. चायनीज आयटम झाला रे हा खेकड्याचा. कडक. रेडी. माझा ग्लास आहे. हो तू मारतो. नाही नाही मला तुम्ही तुमचं त्यांच्याकडे आलं. आता तुम्ही कधी येशील ना गटारीमध्ये तेव्हाच पिया. बरं शिजवलं.